ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आणि या हल्ल्यात निष्पाप 26 जणांचा बळी गेलेला आहे, तर महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झालाय। या हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये उन्हाळी सुट्टीसाठी सहलीला गेलेले हजारो पर्यटक अडकून पडलेत। महाराष्ट्रातील पर्यटकांना घेऊन येण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विशेष विमानाची सोय केली होती। हे विशेष विमान पहाटे 3:30 वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले आणि त्यामुळे महाराष्ट्रात परतलेल्या पर्यटकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। दरम्यान महाराष्ट्रातील पुण्यातील 500हून अधिक पर्यटक अजूनही जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकलेले आहेत। आज विशेष विमानाद्वारे 182 पर्यटकांना परत आणले जाईल। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या अडकलेल्या पर्यटकांना राज्यात परतायचंय असं पुणे जिल्हा प्रशासनानं बुधवारी संध्याकाळी सांगितलं। विशेष विमानांद्वारे त्यांच्या सुरक्षित परतीसाठी प्रयत्न केले जात आहेत। दरम्यान पहलगाममध्ये अडकलेल्या पर्यटकांना राज्यात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील श्रीनगरमध्ये दाखल झालेत। त्यांनी पर्यटकांना दिलासा देत सुरक्षेची हमी दिली आहे। तसंच विशेष विमानातून जवळपास 75 पर्यटकांना मुंबईत पाठवण्यात आले। दरम्यान संकटात धावून येणारा नेता अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख आहे आणि त्याचप्रमाणे काश्मीरमध्ये महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री श्रीनगर विमानतळावर विशेष विमानाची व्यवस्था केली। पर्यटकांना शिंदेंनी धीर दिल्यानंतर पर्यटकांनी देखील शिंदेंचे आभार मानले। श्रीनगर शहरामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये जे पर्यटक अडकलेले आहेत त्या सर्वांची इकडनं सुखरूपपणे पाठवणी जे ते करतायत। आपण ते पाहू शकतो। हे सर्व महाराष्ट्रातले पर्यटक आहेत जे आता मुंबईला निघालेले आहेत। रात्री 12:30 वाजता विशेष विमानाने त्यांची मुंबईला जाण्यासाठी व्यवस्था स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहेत। आपल्यासोबतच आहेत तुम्ही सर्व पर्यटकांशी स्वतः वन टू वन बोललेले आहात, सर्वांचे ख्याली कुशाल देखील विचारलेत आणि त्यांची आता सुखरूपपणे मुंबईला पाठवणी तुम्ही केलेली आहे विशेष विमानाच्या माध्यमातून। काय सांगाल? मी काल आपले टीम पाठवली होती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची आणि त्यांनी काल त्यांचे लोक पाठवले होते आणि त्यांची बऱ्याच लोकांशी भेट झाली आणि माझं देखील बोलणं करून दिलं त्यांनी आणि त्यामुळे मी अनेक ग्रुपशी बोललो। त्यामुळे लोकांमध्ये एक भीती होती, एक भीतीचं वातावरण होतं, एक पॅनिकनेस होतं सगळ्यांमध्ये एक थोडं आणि त्यावेळेस आपल्याला त्यांना मॉरल सपोर्ट देण्याची आवश्यकता होती। मी देखील अनेक लोकांशी बोललो पण मग मला वाटलं की आपण स्वतःच या ठिकाणी जाऊन यांना भेटून यांचं मुंबईकडे त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी जायचं ते नियोजन करावं आणि म्हणून मी स्वतः एक येताना 75 सीटर विमान देखील त्यांच्यासाठी सोबत घेऊन आलो आणि आता त्या विमानातून ते रवाना होत आहेत। याचा आनंद आहे मला। सर्व भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। बदला हा घेतलाच पाहिजे। एअर स्ट्राईक असो किंवा सर्जिकल स्ट्राईक अशीच काहीतरी कठोर कारवाई करण्याची मागणी करतात। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी परदेशातला दौरा रद्द केला आणि त्यांनी अतिशय इमर्जन्सी बैठक घेतली आणि आपले कर्मठ गृहमंत्री कर्तव्यदक्ष गृहमंत्री अमित शाह साहेबांना देखील इकडे पाठवलं। त्यांनी देखील आढावा घेतला, जखमींची विचारपूस केली, त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली आणि त्यामुळे मला वाटतं की ईट का जवाब पत्थर से करारा जवाब मिलेगा आणि जे काही जे निरपराध बेकसूर लोकांची जी शहादत झाली, बलिदान झाले त्यांचं व्यर्थ जाणार नाही आणि हे मोदीजींचं सरकार आहे, पाकिस्तानला धडा शिकवेल, घुसके मारनेवाला सरकार आहे आणि जसं पूर्वी सर्जिकल स्ट्राईक झाला त्यापेक्षा मोठा स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक झाल्याशिवाय राहणार नाही आणि पाकिस्तानला धडा शिकवला जाईल असा विश्वास आम्हाला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, श्रीनगर।